नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला असं चटकारेबाज टमाटरचा ठेचा बनवून दाखवणार आहे. तोंडाला पाणी सुटेल असा ठेचा बनवणार आहे. नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. हा ठेचा मी पहिला कधी खाल्ला नसणार आहे, असा जबरदस्त ठेचा बनवून दाखवणार आहे. भरपूर टिप्स पण मध्ये सांगणार आहे, तर नक्की लक्षात ठेवा. आणि हा ठेचा बघा कसा बनतोय तो बघ. लाल लाल टमाटे घेतलेले आहेत मी आणि अशी चिरून घ्यायची, जरा मोठी मोठी चिरायची, जास्त बारीक चिरत बसायचं नाही. आणि अशी मोठी चिरून घ्यायची टमाटर पहिली. हे पहा, सर्व मी टमाटर चिरून घेते. मागचं पुढचं ते काढायचे. अशा पद्धतीने काढल्यामुळं काय होतं, वाया जात नाही जास्त. ते अशी कापून काढलं का जास्त टमाटर कटलं कट होतं. तर असे मध्ये मध्ये थोडे थोडे टिप देत असते मी. ते पहा, आपण करत असतो तर टमाटर कापतो मागची बाजू, तर बराच मागचा बाजू अशीच जाते वाया. म्हणून आता एक कांदा घेतलेला आहे. कांदा पण असा आबाडधोबाड चांगला असा कापून घ्यायचा. जास्त त्याला मेहनत लावायची नाही बारीक करायला किंवा काय नाही. असाच साध्या सोप्या पद्धतीत घ्यायचा कापून. हा घेतलेला आहे म्हणजे दाखवलं तुम्हाला कापण्याचं का, की अशा पद्धतीने कापायचं, दुसरं काही नाही. आता हे मोठ्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहे, कमी तिखटवाल्या. आणि ठेचा बनवणारे म्हटल्या भरपूर मिरच्या लागणार आहे आपल्याला. असे तुकडे करायचे. हे पहा, अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करायचे त्याचे. तिखट कमी आहे त्या, म्हणून ह्या घेतलेल्या आहेत. जास्त घालायच्यात आपल्याला, म्हणून या वापरल्या आहेत. तर ह्या अशा घेतल्या ना तर चांगला ठेचा बी जबरदस्त होतो आणि चमचमीत आणि झणझणीत पण होतो. त्याच्यामुळं नक्कीच पहा व्हिडिओ. आणि खरंच तुमच्या तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी कधी कसाही उपयोगी करू शकतो. जबरदस्त ठेचा आहे. साध्या सोप्या पद्धतीत होते, कमी सामग्रीमध्ये पण होते. तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर तुम्हाला कळेल. पटापट व्हिडिओ होतो आहे. छोटा व्हिडिओ आहे, मोठा नाही जास्त. हे पहा, आता हे पण झालेलं आहे. आता ह्याला बाजूला करते आणि पुढे मी तवा ठेवणार आहे. अशा पद्धतीने तवा गरम व्हायला गॅसवर ठेवते मी. लोखंडी तवा ठेवायचा, का की त्याच्यावर ठेचा म्हटलं का त्याच्यावरच बनतो छान. हा एकच बारीक चमचा तेल घातलेला आहे, जास्त काही नाही. स्पून आपला 1 स्पून तेल घातलेलं आहे. आणि त्याच्यात टाकायचा आपल्याला तो कांदा पहिला. तर हे पहा, मी सोडते आता. हा गरम झाले, कांदा सोडते. कांदा जरासा ट्रान्सफर होऊन द्यायचा, कमीच म्हणजे जास्त नाही शिजवायचा, कमीच करायचे त्याला. आणि थोडासाच ट्रान्सफर होऊन द्यायचा आहे. सुट्टा झाला पाहिजे याच्यावर लक्ष द्यायचं फक्त कांदा. आणि असा ह्याच्यावर बघा, हे हलतं आहे, तवा कसा हलतो आहे त्याच्यावर, त्याला पकडीने पकडायला पाहिजे. हे पहा, असा झटपटीत एकदम पटापट होणारा हा ठेचा. तर लसूण मी टेचला होता चांगला, 1 कांदा. तर लसूण टाकलेला आहे. थोडासा दाबलेला नुसता, जास्त टेचला नव्हता. आणि मिरच्या कापल्या होत्या त्या पण दिल्या टाकून. त्या पण जरा भाजल्यामुळं काय होतं, थोडासा कच्चापणा आणि तिखटपणा कमी होतो. त्याच्यामुळं थोड्याशा पहिल्या भाजून घ्यायच्या त्याच्यावरच. आणि हे तव्यावर लोखंडी तव्यावर आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, भरपूर काही आयर्न भेटतं. म्हणून लोखंडीत वापरले तर खूपच चांगलं आहे. आणि ठेचे बिचे लोखंडावर तव्यावर केले तर मस्त होतात. चव लागते, चव वाढते त्यांनी. त्याच्यामुळं हे आज चांगलं मिनिटभर मी जरा परतून घेते. हे सारखं हलवत राहायचं नाही, तर करपून द्यायचं नाही त्याला. आता बऱ्यापैकी झालेलं आहे. मी काढून घेते त्याला. आता जरा दुसरं प्रोसेस करायची आपल्याला. हा ठेचा कांदा आणि मिरच्या लसूण घेतलं काढून. आता त्याच्यावर हे पहा, आता परत याच्यावर काय करायचं, 1 चमचा भरून तेल घालायचं. आणि त्याच्यात टाकायची मोहरी आणि जिरं. थोडं थोडं अर्धा अर्धा चमचे टाकायचं. आणि ही टमाटर कापलेली हे द्यायची टाकून.
हा बघा किती खमंगपणा सुटला आहे त्याच्यात, असा धूर निघाला पाहिजे, तर मग ठेचा मस्त होतो आणखीन. तर लोखंडी तव्यानेच धूर निघतो. हे पहा, चांगलं परतून घ्यायचे ह्याला. त्याच्यावर चांगले डाग पडले पाहिजे, असे काळपटवाले डाग पडतात ना तसे, म्हणजे भाजलेले जे डाग पडतात ना तसे पडले पाहिजे. ह्याला पण मिनिटभर परतून घ्यायचे आपल्याला, त्याच्यामुळं चव येणार त्याला भरपूर. तर हे पण, आणि ह्याला तेल बिल जास्त लागत नाही, तर 2च छोटे छोटे स्पून घातलेली आहे मी. इकडे पहिला एक स्पून आणि इकडे एक. ह्याला तेल पण जास्त लागत नाही, पण जबरदस्त होतो. तोंडाला पाणी सुटणार आणि खरंच तुमची जेवणाची रन्नतच वाढणार हा ठेचा जर खाल्ला तर. एवढे छान लागतो, जबरदस्त चवीचा हा ठेचा बनतो. की असा बनवलेला आहे, झटपट होणे. आपल्याकडे समजा काहीच नाही, टमाटर असले, कांदा असला का झाला ठेचा तयार. म्हणजे भाजीला काय नसले, त्याला पटकनी करायचे म्हटलं तर लगेच 5 मिनटात हा ठेचा तयार लगेच होतो. आता हे भाजलेलं आहे ना, हे परत आपल्याला ओतायचे ह्याच्यात. हे सर्व ओतून घ्यायचं आणि परत आपल्याला मिनिटभर भाजायचे सगळं. टमाटर आणि ते सर्व मिनिटभर भाजून घ्यायचे आपल्याला. मिक्स करून घेते आधी. मीठ टाकायचे त्याच्यात, आणि जराशी कोथिंबीर होती माझ्याकडे, ती टाकलेली आहे. आणि असं उलटं पालटं करायचं, मस्त एकदम चमचमीत. रंग फार सुंदर दिसते पहा, 3 रंगाचे झालेले आहे. आता ह्याला उतरून घेते खाली. आपला खलबत्याचा दांडा आहे ना मागचा टेचायचा, त्याने टेचून घ्यायचे याला. असंच टेचून घ्यायचं मस्त. बारीक करायची ह्याला, मिरच्या सगळं टेचून घ्यायचे. ह्याला बारीक करायचे आपल्याला. ठेचा बनवायचा म्हटल्यावर अशाच पद्धतीने ठेचा बनवायचा असतो. त्याच्यात मीठ सगळं टाकलेलं आहे, काही असं बाकी राहिलं नाही. टाकायचं आणि हे सगळं मी कुटून घेतले पहा. आता अशा पद्धतीने करून घ्यायचं. जरा थोडं राहिलं असलं तरी लगेच परत करून घ्यायचं आणि ह्याला परत तव्यावर ठेवायचे. आता भरपूर वेळा ओत काढी बाहेर काढ आतमध्ये ठेव होते, पण पटकन होते, काय वेळ लागत नाही किंवा काय नाही. आता याला वरती मी परत ठेवणार आहे गॅसवरती. थोडासा गरम करणार आहे, जास्त नाही. थोडीशी वाफ द्यायची त्याला, आता सगळं एकजीव झाल्याने म्हणून. तर ह्याला जरा मी उलटं पालटं करते. स्लो ठेवलेला आहे गॅस, फास्ट नाही जास्त. हा आपला ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही जेवायला जर बसले ना, समजा भूक नाही म्हटले, जेवायची नाही, आणि हा ठेचा बघितला ना, खरंच जेवायला बससान लगेच, आणि एक भाकरी खायची तर 2 खाऊन टाकसान. एवढा संपला ठेचा तुमचा जबरदस्त. आता मी थोडा केलेला आहे, तुम्ही जास्त बी करू शकता. हा एक दिवस राहतो, संध्याकाळी पण वापरू शकता, सकाळी पण वापरू शकता. जास्त दिवस नाही राहत का की टमाटर आहे, कांदा आहे, त्याच्यामुळे हा जास्त टिकत नाही. लगेच खायला हा फार उत्तम आहे. आपल्याला तोंडाला चव आणायची म्हणून अशा पद्धतीने करून पहा. झालेला आहे आपला ठेचा. आता मी काढून दाखवते. हे पहा, मस्त ठेचा बनलेला आहे. अगदी पाणी सुटले माझ्या तोंडाला आत्ताच पाहून. तुम्ही खाऊन बघा एकदा, कळन तुम्हाला कसं झाला आहे तो. एकदा बनवून पहा या पद्धतीचा ठेचा. कमी तेलात, कमी सगळं काही साहित्य पण एवढं आहे तेच घातलेलं आहे. काही जास्त काही वाढून जाडून साहित्य काय नाही. बघा झालेला आहे ठेचा. मस्त रंग आलेला आहे, सुंदर दिसतोय. आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणी कुठून पाहताय. चला बाय, परत भेटूया नवीन व्हिडिओ.